हॅलो फ्रेंड्स, मी मेघा बुटीक चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण जुन्या साडींपासून जे ड्रेस आहेत कलेक्शन जे आहेत तर ते आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर जे ड्रेस आहेत पूर्ण ट्रेडिशनल आहेत, तर तुम्ही कोणत्याही छोट्या मोठ्या फंक्शनला ते ड्रेस आहेत तर ते वापरू शकता। तर त्यामध्ये मी काठापदराच्या साड्यांचे घेतलेला आहे, सिल्क साड्यांचे घेतलेला आहे। तर जे आपल्या प्लेन साड्यांचा आहे तर तोही एक आपण इथं पॅटर्न जो आहे तर तो बनवलेला आहे। तर स्टार्ट करूया आपण आपल्या आजच्या छान अशा व्हिडिओला। तर फ्रेंड, तुम्ही जर माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला माझ्या आजच्या ड्रेस कलेक्शन जो आहे कसा वाटतो हे कमेंट मध्ये नक्की सांगा। तर चला आपण स्टार्ट करूया आपल्या आजच्या डिझाइन। तर सगळ्यात आधी आपण इथं काठपदर साडीचा ड्रेस इथं बघणार आहोत। तर बॉडी पार्ट तुम्ही बघू शकता, मी असं खूप सुंदर असा पॅटर्न इथं बनवलेला आहे। जे बॅक पार्ट तुम्ही बघू शकताय तर तो जो आपला पदर असतो तर त्यामध्ये मी बॅक पार्ट आणि जो फ्रंटला मी इथं पॅटर्न केलेला आहे तर तो इथं मी पदरामध्ये केलेला आहे। आणि जो आपला खालचा जो बॉटम आहे घेर आहे तर तो मी कळीमध्ये दिलेला आहे। तर सेंटरला मी ते एक नॉट दिलेले आहे आणि त्याला असे लटकन लावलेले आहेत। तर तुम्ही इथं बघू शकता स्क्वेअर आकाराची लटकन जे आहेत तर मी इथं लावलेले आहेत आणि असा खूप सुंदर असा आपला पॅटर्न जो आहे तर तो असा रेडी होतो। तर दुसरा जो आपला पॅटर्न आहे तर तो आम्ही घेतलेला आहे ग्रीन कलरचा। तर ही सुद्धा साडी आहे आणि काठपदरची साडी आहे। तर घेर तुम्ही बघू शकता, फुल घेर मी दिलेला आहे आणि ज्या प्लेट्स आहेत तर त्या अगदी सिंपल प्लेट्स मी तर छोटे छोटे दिलेले आहेत। फ्रंट कॉलर आहे आणि बॅकला सुद्धा तुम्ही बघू शकता की पाठीमागच्या साईडला आपल्याला गळ्याजवळ कॉलर येतो आणि त्याच्या खाली आपल्याला इथं गळा दिसतो। तर सोबतच मी इथं बेल्ट सुद्धा केलेला आहे जेणेकरून त्याचा लुक जो आहे अजून थोडासा छान वाटेल। आणि जे रेड कलरचं तुम्ही कापड बघत आहात तर ते मी एक्स्ट्रा घेऊन लावलेला आहे, कारण साडीमध्ये रेड कलरचे थोडे थोडे बुट्टे होते तर त्यामुळे मी इथं कॉन्ट्रास्ट कलर रेड कलर दिलेला आहे। फ्रंटला असा आपण पॅटर्न जो आहे तर तो केलेला आहे। तर आता तिसरा पार्ट तुम्ही बघू शकता, ही साडी आहे आणि ही जी साडी आहे तर ह्याला मल्टी कलरचे काठ होते तर मी काठ पूर्ण ह्याचे काढलेले आहेत आणि साडी पूर्ण प्लेन करून हा ड्रेस जो आहे मी बनवलेला आहे। जॅकेट टाईप जो ड्रेस आहे तर तो अशा पद्धतीने आपले जॅकेट जे आहे तर त्या अशा पद्धतीने येते फ्रंटला। सोबत मी मल्टी कलरची लटकन इथं दिलेले आहेत। बॅक साईडला चेन आहे तर तुम्ही बघू शकता की बॅक साईडला आपण इथं चेन लावलेली आहे। अगदी फिनिशिंग सोबत आपला हा जो ड्रेस आहे परफेक्ट तयार झालेला आहे। तर घातल्यानंतर खूप सुंदर ड्रेस जो आहे तर तो हा दिसतो। तर जी स्लीव जे आहे तर मी त्या फुलं ठेवलेले आहे। तर आता हा एक तुम्ही ड्रेस बघू शकता की कॉलर आपण केलेला आहे गळ्याला। सेंटरला आपण शो बटन लावलेले आहेत आणि बॉडी पार्ट आपण अशा उभ्या लाइनिंग मध्ये कट केलेला आहे, कारण त्यामुळे थोडंसं जो आपला स्लिम लुक आहे तर तो घातल्यानंतर येतो। आणि जे स्लीव्ज आहेत मी शॉर्ट बनवलेले आहेत आणि जो घेर तुम्ही बघू शकता पूर्ण मी साडी इथं घेतलेली आहे या घेरामध्ये। आणि जसं की आपण कळ्या काढलेल्या आहेत, कळीमध्ये हा जो ड्रेस आहे तर तो पूर्ण बनवलेला आहे। बॅक पूर्ण पॅक आहे कारण कॉलर आहे याला। फ्रंटला आपली एक दोन तीन हुक्का आहेत जेणेकरून आपल्याला घालायला आणि काढायला व्यवस्थित कम्फर्टेबल वाटेल। तर तुम्ही बघू शकता घातल्यानंतर याचा लुक जो आहे तर तो असा येईल। सोबत मी पदराचा बेल्टही केलेला आहे। तर एका असं सिंपल साडीला मी एकदम छान असा लुक दिलेला आहे, तर तो म्हणजे आपण इथं नेट पॅटर्न केलेला आहे गळ्याला। तर खूप सुंदर दिसतो हा सुद्धा ड्रेस घातल्यानंतर। स्लीव सुद्धा मी ज्या नेटच्या बनवलेल्या आहेत तर तुम्ही तर बघू शकता आणि समोर प्रिन्सेस कट मी तर शेप दिलेला आहे। तर ही सुद्धा साडी जी आहे आपली एकदम सिंपल होती तर त्याला आपण असा डिझायनर पॅटर्न तयार केलेला आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला माझ्या आजचे डिझाईन कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून